नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 3 व 4 फेब्रुवारी या 2 दिवसाच्या सर्व चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, आपण वेळ न घालवता 3 व 4 फेब्रुवारीच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघूया। तर चला, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा लोकसभेत अर्थसंकल्प सादर केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 6व्यांदा। मित्रांनो, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग 6व्यांदा लोकसभेत अर्थसंकल्प सादर केलेला आहे। हा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी या दिवशी सादर करण्यात येतो, हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर मित्रांनो, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 वर्षाचा हा 47.66 लाख कोटींचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केलेला आहे। हा पहिला पॉइंट लक्षात असू द्या। तर दुसरा पॉइंट, चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकार 14.13 लाख कोटींचा निधी बाजारातून कर्ज म्हणून उभारणार आहे। तर तिसरा पॉइंट, केंद्र सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 मध्ये सर्व राज्यांसाठी 1.3 लाख कोटींची बिनव्याजी कर्जाची तरतूद देखील करण्यात आलेली आहे। तर चौथा पॉइंट, पीएम आवास योजनेअंतर्गत पुढील 5 वर्षात 2 कोटी घरे बांधण्याची घोषणा देखील या अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे। तर 5वा पॉइंट, पीएम सूर्योदय योजनेअंतर्गत 1 कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिट वीज मोफत देण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे। हे सर्व पॉइंट लक्षात असू द्या। तर चला, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। यंदाच्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाची थीम किती रंगांवर आधारित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 7। मित्रांनो, यंदाच्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाची थीम ही 7 रंगांवर आधारित होती। तर चला, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे कितवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 97। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे आयोजित करण्यात आलेले आहे। तर हे जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुमित्रा महाजन यांच्या हस्ते झालेले आहे। मित्रांनो, तर आपण या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया। तर आपण 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नाशिक येथे झालेले होते। तर त्या संमेलनाचे अध्यक्ष होते जयंत नारळीकर। तर मित्रांनो, 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे उदगीर येथे झालेले होते। तर त्या संमेलनाचे अध्यक्ष होते भारत ससाणी। तर 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे वर्धा येथे झालेले होते। तर त्या संमेलनाचे अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर। तर आणि आता हे 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2, 3 व 4 फेब्रुवारी 2024 मध्ये अंमळनेर जळगाव येथे होणार आहे। तर या संमेलनाचे अध्यक्ष असणार आहे रवींद्र शोभणे। हे सर्व पॉइंट लक्षात असू द्या आणि नोट डाऊन करून ठेवा। मित्रांनो, मागील संमेलनांवर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे आपण ते देखील कव्हर केलेले आहे। मित्रांनो, आपण घेत असलेले सर्व करंट अफेअरचे प्रश्न हे तुम्ही एका वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि वहीला आठवड्यातून एकदा तरी रिव्हिजन ही देत चला। याचा फायदा तुम्हाला येत्या आगामी पेपरमध्ये नक्कीच होणार आहे। तर चला, वेळ न घालवता आपण नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। 37व्या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा. 37वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळावा हरियाणा राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे. तर हा हरियाणा राज्यात आयोजित सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळ्याचे उद्घाटन आपल्या भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने देशात चालू आर्थिक वर्षात किती किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 13,813 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचे लक्ष्य हे ठेवण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, भारतात 2022-23 या आर्थिक वर्षात 10,331 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आलेले आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. अमेरिकेने किती अब्ज डॉलरच्या भारत सोबतच्या ड्रोन कराराला मान्यता दिलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 3.99 अब्ज डॉलर. मित्रांनो, अमेरिकेने 3.99 अब्ज डॉलरच्या भारतासोबत ड्रोन करार हा केलेला आहे. तर या भारत आणि अमेरिका देशात MQ-9B या ड्रोन खरेदीचा करार झालेला आहे. मित्रांनो, हा ड्रोन बाबतचा करार तुम्ही लक्षात असू द्या. या ड्रोनचे नाव विचारले जाऊ शकते. तर या ड्रोनचे नाव काय होते? तर MQ-9B या ड्रोनचा खरेदी करार हा झालेला आहे. तर मित्रांनो, 31 ड्रोन हे खरेदी करणार आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या देशाने भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली, त्यालाच आपण UPI म्हणतो, तर या UPIच्या वापरण्यास मान्यता दिलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 फ्रान्स. फ्रान्स देशाने भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली UPIचा वापरण्यास मान्यता ही फ्रान्स देशाने दिलेली आहे. तर मित्रांनो, UPIचा उल्लेख झाला तर आपण UPIचा फुल फॉर्म देखील जाणून घेऊया. तर UPIचा फुल फॉर्म आहे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस. हा फुल फॉर्म लक्षात असू द्या. 11 एप्रिल 2016 पासून भारतीय रिझर्व्ह बँक व नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्यालाच आपण NPCL म्हणतो, यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. क्रीडापटूंसाठी राखीव जागा ठेवणारी देशातील कोणती पहिली IIT ठरलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 IIT मद्रास. क्रीडापटूंसाठी राखीव जागा ठेवणारी देशातील IIT मद्रास ही पहिली IIT ठरलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती 2024 सराव कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पोखरण. मित्रांनो, भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती 2024 हा सराव पोखरण राजस्थान येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तर हा भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती 2024 सराव राजस्थानमधील पोखरण येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती कौशल्य केंद्रांचा शुभारंभ करण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 101. मित्रांनो, PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 101 कौशल्य केंद्रांचे शुभारंभ हा करण्यात आलेला आहे. तर या PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 101 कौशल्य केंद्राचे शुभारंभ करण्यात आलेले आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज नवनवीन टॉप 10 करंट अफेअरच्या व्हिडिओ बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल आणि व्हिडिओतील प्रश्न हे देखील तुम्हाला आवडत असेल तर प्रश्नांना लाईक देखील करा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त आपल्या अभ्यासू मित्र मैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे.
मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या मराठी करंट अफेअरच्या एज्युकेशन चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.